लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपक नंदिनीला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला आता पोलिसांनी अडवलेलं आहे. पोलिसांना दिसतंय की एक व्यक्ती झोपलेली आहे आणि ती थोडी शंकास्पद वाटते, म्हणून पोलिसांनी दीपकला आता प्रश्न विचारायला सोय केली आहे. यांना काय झालेलं आहे? आणि तेवढ्यात दीपकचा मित्र खोकला तर दीपक सर्दी म्हणतो आणि पोलिसांना अजूनच शंकेला वाव मिळालाय. ते म्हणतायत, नक्की काय झालंय? एक जण सर्दी म्हणतंय, एक जण खोकला म्हणतंय. नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तेव्हा दीपक म्हणतो की नाही, तिला सर्दी आणि खोकला दोन्ही झालेलं आहे. दीपकचा मित्र म्हणतो, हो अहो, दोन्ही झालेलं आहे आणि त्यामुळेच त्या शांत झोपल्यात. पोलीस म्हणतात, मग त्या झोपल्यात कसं काय? तेव्हा दीपक सांगतो की आत्ताच मी तिला कप सिरप दिलेला आहे आणि कप सिरपमुळे तिला शांत झोप लागलेली आहे. पोलिसांना त्याचं हे उत्तर खरं तर पटलेलं नसतं. पण पोलिसांना वाटतं की घरगुती मॅटर आहे, त्यामुळे आपण या गोष्टीला जास्त ताणायला नको. पोलीस त्यांना म्हणतात की ठीक आहे. असं म्हणून पोलिसांनी चक्क त्यांना सोडून दिलेलं आहे. दीपक आणि दीपकचा मित्र खरं तर घामाघूम झालेले होते. पोलिसांनी आपल्याला पकडलेलं आहे म्हणल्यानंतर त्यांना चांगला घाम फुटला होता आणि पोलिसांच्या प्रश्नांनी खरं तर त्यांना सळो की पळोच करून टाकलं होतं. पण आता पोलिसांनाच खात्री पटलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळं ते खुश झालेले आहेत. पोलिसांना त्यांच्यावर आलेला संशय कमी झालेला आहे, कारण ती व्यक्ती झोपल्यासारखीच दिसते असं देखील पोलिसांना वाटत असतं. त्यामुळे आपण आता यांना जास्त प्रश्न विचारायला नको असा विचार करून पोलिसांनी त्यांना सोडलेलं आहे. पोलिसांनी सोडल्यानंतर मात्र त्यांच्या अगदी जीवात जीव आलेला आहे. पोलीस त्यांना जायला सांगतात तेव्हा लगेच गाडी स्टार्ट करून त्याच्या मित्रानं गाडी पळवायला सुरुवात केलेली आहे. ते पोलिसांपासून आता दूर दूर जात आहेत आणि नंदिनीसुद्धा पार्थच्या लग्नापासून दूर दूर जात आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटलेले दीपक आणि दीपकचा मित्र भलतेच खुश झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण इकडे लग्न मांडवामध्ये अजूनही खूपच मोठा गोंधळ झालेला आहे. लग्न मांडवामध्ये रडारड सुरू झालेली आहे. नक्की नंदिनी कुठे गेलेली आहे हे कळत नाहीये आणि शारदा अगदी कोसळून गेलेली आहे. शारदा खाली बसले आणि नंदिनी कुठेच जाऊ शकत नाही. ती अशी कशी जाईल असं ती म्हणते. नंदिनी अतिशय जबाबदार आणि समजूतदार मुलगी आहे. ती असं न सांगता लग्न मांडवातून जाणं शक्यच नाहीये. तिचं कितीही महत्त्वाचं काम असलं असतं तरी ती आपल्याला सांगूनच गेली असती. सावित्रीमाईनं सांगितलेले शब्द आपण लक्षात ठेवायला पाहिजे होते. सावित्रीमाईनं सांगितलेलं होतं की हे लग्न होणं थोडंसं कठीण आहे. त्यातल्या त्यात मुहूर्ताच्या जवळचे 2-3 तास तुम्हाला खूपच काळजी घ्यावी लागेल असा शब्द त्यानं सांगितलेला होता. पण तो शब्द आपण विसरून गेलो. आपण काळजी घ्यायला पाहिजे होती असं आता शारदा लग्न मांडवात बोलत असते. पण आता उपयोग काय? असाही प्रश्न तिला पडलेला असतो, कारण आता नंदिनी नाहीये आणि हे लग्न कसं होणार असा प्रश्न तिला पडलेला असतो. आता या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेत असते ती म्हणजे वसुंधरा. वसुंधराच्या चेहऱ्यावर झालेल्या सगळ्या गोष्टीबद्दलचा आनंद अगदी स्पष्टपणे दिसत असतो, कारण तिला जे पाहिजे होतं तेच घडलेलं असतं. नंदिनीचे वडील मात्र अगदी हतबल होऊन सर्वांना सांगत असतात की माझी नंदिनी अशी नाही हो, ती खरोखरच खूप जबाबदार मुलगी आहे. तेव्हा पारचे वडील देखील म्हणतात, अरे धनंजय, हे मला सांगण्याची काय गरज आहे? मला नंदिनीबद्दल चांगलं माहिती आहे. मी तिला चांगलं ओळखतोय. तू काहीच काळजी करू नको आणि मनामध्ये काहीही अभद्र आणू नको. ती येईल असंच मला अजूनही वाटतंय. शारदाला देखील असंच वाटत असतं. शारदा रडत असते आणि रडणाऱ्या शारदाला काव्या आणि आरुषी धीर देत असतात. पण आता आजीचा पारा चढलेला असतो. आजी शारदावर घसरते आणि म्हणते, नुसता नट्टापट्टा करत बसा. मी कितीदा सांगितलं होतं तुम्हाला की त्या मुलींवर लक्ष ठेवा म्हणून, पण तुम्हाला माझं बोलणं नेहमी खोटं वाटत असतं. आज काय झालंय बघताय ना, आज आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटल्यात तिनं असं म्हणून डायरेक्ट ती नंदिनीला शिव्या घालत असते आणि नंदिनीला वाईट बोलत असते. हे सगळं होत असताना पार्थ मात्र अजूनही शांत आणि स्तब्ध असतो. पार्थला वाटत असतं की नंदिनी कोठेही गेलेली नाहीये. ती नक्की येणार आहे आणि हा विश्वास पार्थने मांडवात देखील बोलून दाखवलेला असतो. नंदिनी खरोखरच जबाबदार मुलगी आहे. मला त्यांच्याविषयीचा एकही चुकीचा शब्द ऐकून घेण्याची इच्छा नाहीये. पार्थ हे बोलणं ऐकून पार्थचे वडील देखील खुश होतात, कारण त्यांना माहिती आहे पार्थ हा नंदिनीवर खूप प्रेम करतोय. त्यामुळं पार्थचा तिच्यावर विश्वास असणारच आहे. तिकडे दीपक आता त्याच्या मित्राशी बोलतोय. आता लग्न मांडवात धमाका करण्याची वेळ आलेली आहे. दीपकचा मित्र म्हणतो, म्हणजे आता तू काय करणार आहेस? तेव्हा दीपक त्याला सांगतो, आता लग्न मांडवामध्ये मी असा एक व्हिडिओ पाठवणार आहे ना की त्याने हे लग्न 100 नव्हे 1000% मोडणार.
असा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि त्या व्हिडिओमुळं बघ आता मी काय करतोय ते. इकडं नंदिनी अजूनही शांतपणे पडून आहे. तिला बेशुद्ध होण्याचं औषध दिलेलं आहे आणि त्यामुळं ती शांत पडून आहे. असं म्हणून आता त्याने मोबाईल देखील काढलेला आहे. या मोबाईलमध्ये जबरदस्त व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जेव्हा पार्थ बघेल ना, तेव्हा त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसणार नाही. पण व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र हे लग्न मोडण्याशिवाय त्याच्याकडं दुसरा काहीच पर्याय नसणार आहे. असं म्हणून त्याने नंदिनीचा मोबाईल काढलेला आहे आणि त्या मोबाईलवरून त्याने एक व्हिडिओ पार्थला सेंड केलाय. पार्थला तो व्हिडिओ एका क्षणात मिळतो आणि नंदिनीचा व्हिडिओ आलेला आहे असं त्याने सर्वांना सांगितलेलं आहे. नंदिनीच्या मोबाईलवरून तिच्या नंबरवरून पार्थला एक व्हिडिओ आलेला आहे आणि लग्न मांडवात त्याने सांगितलंय की अचानक आत्ता मला नंदिनीचा एक व्हिडिओ आलेला आहे. हे ऐकल्यावर सर्वांचेच डोळे मोठेच्या मोठे राहतात की नंदिनीनं व्हिडिओ का पाठवलेला आहे, नक्की काय असेल त्या व्हिडिओमध्ये असा विचार सर्वजण करत असतात. आणि इकडं दीपकचा मित्र दीपकला सांगत असतो की आता तो व्हिडिओ जर का पाहिला ना की लग्न मांडवात भूकंप येणार आहे, मोठा धमाका होणार आहे आणि सर्वांचा नंदिनीवरचा विश्वास कायमचा उडून जाणार आहे. नंदिनी मला माफ कर, पण आता तुझं लग्न मोडण्याशिवाय माझ्यापुढं काहीच पर्याय नाही आहे, कारण तू मला नाकारलंस, आता पार्थ तुला नाकारणार आहे. इकडं व्हिडिओ प्ले झालेला असतो आणि त्यामध्ये चक्क नंदिनीच बोलत असते. नंदिनी सांगत असते की मी माझ्या मर्जीने लग्न मांडवातून निघून आलेले आहे. हे सगळं ऐकल्यावर घरच्यांना मोठा धक्का बसलेला आहे. पार्थला देखील धक्का बसलेला आहे. त्यानंतर एक एक खुलासा ऐकल्यानंतर तर लग्न मांडवात अक्षरशः भूकंप झालेला आहे. कारण नंदिनी पुढं बोलत आहे आणि ती म्हणते, माझं पार्थवर कधीच प्रेम नव्हतं. माझं एका दुसऱ्याच मुलावर प्रेम होतं. मला पार्थशी कधीच लग्न करायचं नव्हतं, पण घरच्यांच्या दबावाखाली मी हे लग्न करत होते. हे सगळे सोहळे मी पार पाडत होते, पण मला कधीच वाटत नव्हतं की माझं लग्न पार्थशी व्हावं. तुम्हाला तर माहितीच आहे ना, मला नेहमी असं वाटतं की जे दोघं एकमेकांवर प्रेम करतात त्याच दोघांचं लग्न व्हायला पाहिजे. त्यामुळं हे लग्न व्हावं असं मला कधीच वाटत नव्हतं. असं जेव्हा नंदिनीच्या तोंडातून ऐकलं जातं, तेव्हा मात्र सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. पार्थला तर हे खोटं आहे की खरं आहे हेच कळत नाहीये आणि नंदिनी सांगते की माझं दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे आणि तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ मिळालेला असेल, कदाचित तोपर्यंत माझं त्या मुलाशी लग्न झालेलं देखील असेल. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्याचं प्रेम आहे त्याच्याबरोबरच लग्न झालं पाहिजे. असा विचार करून मी ऐन वेळेला हा निर्णय घेतलेला आहे. मी घेतलेल्या निर्णयाबद्दल मला माफ करा. पण लवकरच मी त्याच्याशी लग्न करून माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्यायला येईल, असं त्या व्हिडिओमध्ये बोललेलं असतं. तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ही नंदिनीच बोलतेय का? नंदिनीनेच हा व्हिडिओ पाठवलाय का? असा प्रश्न पार्थला पडलेला आहे. कारण लग्न मांडवात सर्वांनी तो व्हिडिओ ऐकलाय आणि हे सगळं ऐकल्यानंतर धनंजय मात्र पुरता कोसळून गेलेला आहे. आपल्या मुलीनं आपल्याला अक्षरशः लाज आणली, आपल्या मुलीनं आपल्या तोंडाला काळं फासलं, अशी भावना त्याच्या मनामध्ये तयार झालेली आहे. पार्थला तर अजून देखील विश्वास बसत नाहीये. माझ्यासोबत त्या असं कसं काय करू शकतात, असा प्रश्नच त्याला अजून देखील पडलेला आहे. पार्थची आई पार्थकडे पाहत आहे. पार्थच्या डोळ्यातून पाणी येत आहे. पार्थचे डोळे लाल झालेले आहेत. पार्थच्या आईला देखील या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतंय. लग्न मांडवात एकच गोंधळ उडालेला आहे. लग्न मांडवात सर्वजण म्हणायला लागलेत, अरे इथं तर काय पोरगी पळून गेली आहे. पोरगी दुसऱ्याचा हात धरून पळून गेलेली आहे. पोरीनं तिच्या आईवडिलांच्या तोंडाला काळं लावलेलं आहे आणि ही पोरगी लग्न मांडवातून पळून गेली आहे. असा हाहाकार त्या लग्न मांडवामध्ये झालेला आहे. पार्थच्या घरचे, त्याचबरोबर नंदिनी आणि नंदिनीच्या घरचे यांना आता काय बोलावं ते कळत नाहीये. कारण लोक अक्षरशः शिव्या घालत आहेत. ते नंदिनीला शिव्या घालतायत, पण वाईट वाटतंय ते दोन्ही कुटुंबियांना. कारण नंदिनी तर अशी नाहीये, मग अचानक असं कसं काय झालं? आणि आता या बोलणाऱ्या लोकांच्या तोंडाला हात तरी कसा लावावा, असा प्रश्न दोन्ही घरच्यांना पडलेला आहे. नंदिनीचे वडील अजूनही सर्वांना सांगायचा प्रयत्न करतायत की हा व्हिडिओ खोटा आहे. नंदिनी जोपर्यंत स्वतःहून बोलत नाही तोपर्यंत तर माझा विश्वास बसणार नाही. नंदिनी स्वतः बोलली असती तर माझा विश्वास बसला असता, पण हा व्हिडिओ खोटा आहे. नंदिनी असं करूच शकत नाही. नंदिनी खूप जबाबदार आणि समजदार मुलगी आहे, असंच अजून त्यांचं मत असतं. पण आता सर्वांचं मात्र मत तसं नसतं. सर्वजण म्हणतात, मग हा काय व्हिडिओ खोटा आहे का? अहो, आता तुमची मुलगी स्वतःहून इथून पळून गेलेली आहे
आणि स्वतःहून निघून जाऊन तिने व्हिडिओ पाठवून दिलेला आहे. अजून काय करायला पाहिजे? अजून तोंडात शेण घातलं पाहिजे का? अशा प्रकारे लोकं बोलत आहेत. आजी सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण तिचं देखील आता कोणीच ऐकत नाही. सर्वजण म्हणतायत, की आता जे काही झालंय ना, ते डोळ्यांनी दिसत आहे. यापेक्षा वेगळं काय होईल असं काही वाटत नाही. वसुंधराने आता बरोबर चान्स मारलेला आहे. वसुंधरा म्हणते, की ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. अहो, माझ्या पार्थने त्या मुलीवर आंधळा विश्वास ठेवला. माझा पार्थ त्या मुलीच्या लग्नाशी लगेच तयार झाला. आई-वडिलांनी नुसतं सांगितले या मुलीशी लग्न करायचंय आणि तो तयार झाला. आणि आज काय झालं? ती मुलगी आमच्या तोंडाला काळं फासून निघून गेली. आम्हाला तर वाटत सुद्धा नव्हतं, की इतकी ते खालीमुंडी आणि पाताळधुंडी मुलगी असेल. आज मात्र तिला जे करायचंय ना ते केलं. पार्थ, तू ज्या मुलीसाठी एवढं काही केलंस ना, तिने आज काय केलंय ते बघ. अरे, लग्न होण्याआधीच तू तिच्यावर किती प्रेम केलंस. तिचं सगळं हवं नको ते बघितलं आणि आज तिनं काय केलं? ऐन वेळेला, ऐन मुहूर्तावर ती मुलगी पळून गेलेली आहे. हे संस्कार तुम्ही केलेत का? असं म्हणून वसुंधराने धनंजय आणि धनंजयच्या आईचे संस्कार लग्न मांडवात काढलेले आहेत. तिला जे काही सिद्ध करायचंय ते ती सिद्ध करायला लागलेली आहे. कारण तिला असं दाखवायचंय की आता हे लग्न होणारच नाही, हे लग्न होऊ शकत नाही. कारण तुमचीच मुलगी पळून गेलेली आहे आणि तिला तिचं प्यादं म्हणजे रम्याला पुढं सरकवायचंय. हे सगळं बोलत असताना तिच्या मनामध्ये विचार येतच असतात, की आता हे लग्न मोडलं की मी माझं प्यादं म्हणजे रम्याला पुढं करणार आहे आणि हे लग्न पार्थ आणि रम्याचंच होणार आहे, असं ती बोलत असते. आता काव्या देखील वडिलांशी बोलत असते, की मला विश्वास आहे, की नंदिनी असं काहीच करणार नाही. माझी खात्री आहे बाबा, तुम्ही काहीच काळजी करू नका. नंदिनी नक्की माघारी येईल असं काव्या धनंजयला सांगत असते. पण धनंजयला वसुंधराचं बोलणं मात्र भयानक लागलेलं असतं. वसुंधरा खूपच वाईट आणि धारदार शब्दांनी बोललेली असते आणि धनंजय अक्षरशः कोसळून गेलेला असतो. त्याच्या छातीत दुखायला लागलेलं असतं आणि त्याचा बीपी देखील वाढलेला असतो. धनंजयला भयानक त्रास होत असतो. त्याला पाणी देण्यात येतं आणि धनंजय म्हणतो, की माझी नंदिनी असं नाहीये. आता मी तुम्हाला कसं समजावून सांगू? तेव्हा पार्थचे वडील म्हणतात, कोणाला काहीही समजून सांगण्याची गरज नाहीये. मला माहिती आहे धनंजय, तू अजिबात मनावर घेऊ नको. कसलाही व्हिडिओ येऊ दे आणि काही असू दे, मला माहिती आहे, की तुमची मुलगी असं करू शकणार नाहीये. माझा अजून देखील विश्वास आहे, असंच तो बोलत असतो. या सगळ्या गोष्टीवर वसुंधराला मात्र राग येत असतो. कारण तिला वाटत असतं, की आता आपण एवढा प्लॅन केलाय, आता व्हिडिओ देखील पाठवलाय, तरी देखील यांचा त्यांच्याच मुलीवर विश्वास आहे. काही करून आपल्याला तो विश्वास मोडून टाकावा लागणार आहे. पार्थ जर का म्हणला ना विश्वास नाहीये, तर ही गोष्ट सिद्ध होऊ शकते, असं तिला वाटत असतं. पण पार्थ मात्र अजूनही शांत आणि स्तब्धपणे तसाच उभा असतो. पार्थला कळत नसतं, की आता नक्की बोलावं काय? धनंजय अजूनही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जे काय झालंय ते चुकीचं झालेलं आहे. तो व्हिडिओच खोटा आहे. माझी मुलगी असं करणारच नाहीये, असं तो लग्न मांडवात ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. वसुंधरा मात्र त्याचा प्रत्येक शब्द खोडून काढत असते आणि तुमची मुलगी वाईटच आहे आणि ते लग्न मांडवातून जाणीवपूर्वकच पळून गेलेले आहे, असंच सिद्ध करण्याचा प्रयत्न ती करत असते. काव्या पाहते की अजून देखील पार्थ शांत आहे आणि स्तब्धपणे उभा आहे. त्याच्या पण मनामध्ये असं वाटत असेल का, की आपली ताई पळून गेलेली आहे? त्याच्या मनामध्ये नक्की काय विचार असतील असा प्रश्न तिला पडतो आणि ती अक्षरशः त्याच्यापुढं हात जोडून म्हणते, की खरंच अहो, माझी ताई असं कधीच करणार नाही. ती अशी लग्न मांडवातून पळून जाणार नाही. तो व्हिडिओ देखील खोटा आहे असंच मला वाटतंय. पार्थ काव्याकडे पाहतच राहतो. त्याचबरोबर आता आरुषी देखील उठते आणि पार्थच्या समोर हात जोडून ती म्हणते, खरंच माझी ताई खूप जबाबदार मुलगी आहे हो. असं तिनं कधीसुद्धा करणं शक्य नाहीये. प्लीज तुम्ही तिला समजून घ्या. मांडवात कुणी काही म्हणत असू द्या, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं त्या पार्थला समजावून सांगत असतात. पण वसुंधरा मात्र लगेच त्यामध्ये विष पेरत असते आणि म्हणत असते, की तुम्ही रडून उगाच गोंधळ करू नका. जे काय करायचंय ते करून झालेलं आहे आणि अजून तुम्ही हात जोडून काय सिद्ध करायला लागलेला आहात? तुमची बहीण पळून गेली आहे हेच इथं लग्न मांडवात सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही रडण्याचा काही उपयोग नाही. रडण्यापेक्षा तिला घेऊन या, मगच आम्ही तुमचं सत्य मानू, असं म्हणून ती मुद्दाम त्यांचं रडणं सुद्धा खोटं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते. पण आता पार्थ देखील शांत न बसण्याचा निर्णय घेतलेला असतो. पार्थला समजलेलं असतं, की जे काय झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे. पार्थचे वडील मात्र शांतपणे पार्थकडे पाहत असतात. त्यांना बघायचं असतं, की आता नक्की पार्थ काय करणार आहे आणि त्याचं मत काय आहे. पार्थला तर नंदिनीला आपण प्रपोज केलेला दिवस आठवत असतो. आपण नंदिनीला प्रपोज केलं तेव्हा नंदिनी आपल्या प्रेमाला हो म्हणली होती.
आपल्याकडून तिने गुलाब देखील घेतलेला होता. जर तिचं दुसऱ्या कुणावर प्रेम असतं तर तिने तसा गुलाबच घेतला नसता आणि आपल्या प्रेमाला होच म्हणली नसती असं त्याला वाटत असतं. इकडं विष घोळणाऱ्या वसुंधराला आता त्याने शांत केलेलं आहे आणि तो लग्न मांडवात चिडून ओरडून म्हणतो की नंदिनी कधी देखील खोटं वागणार नाही. माझा नंदिनीवर 100 नव्हे 1000% विश्वास आहे. नंदिनी पळून जाऊ शकत नाही आणि तो व्हिडिओ खोटा आहे. तो व्हिडिओ टेक्नॉलॉजीनं AIनं तयार केलेला असू शकतो. त्यामुळं मी त्या व्हिडिओवर अजिबात विश्वास ठेवणार नाहीये. पार्थ अगदी ठामपणे नंदिनीच्या पाठीशी उभारलेला पाहून पार्थच्या आईला देखील खूप चांगलं वाटतं. पण लग्न मांडवात मात्र सर्वजण म्हणतायत की अहो आता काय दाखवायचं राहिलंय, तुमची टेक्नॉलॉजी आणि फिक्नॉलॉजी आम्हाला काय कळत नाही. आता जे काय दिसतंय ना त्याच्यावरच आम्ही विश्वास ठेवणार आहे. जे काय आहे ना तेच सत्य आहे. ही पोरगी पळून गेलेली आहे आणि आता हे लग्न होणार की नाही हे मात्र सांगता येणार नाही, कारण ती येणार नाही आणि ती दुसऱ्या पोराबरोबर पळून गेलेली आहे म्हणल्यानंतर हे लग्न होणारच नाही. अशा बाता आता त्या मांडवामध्ये सुरू झालेल्या असतात. पार्थची आई मात्र पार्थच्याच बाजूनं ठामपणे उभी आहे आणि ती म्हणते, पार्थ तुला जसा आता व्हिडिओ खोटा वाटतोय ना तसं मला देखील हे खोटं वाटतंय. वसुंधराचा प्लॅन फेल होत चाललेलाच आपल्याला पाहायला मिळतोय. तिला वाटत होतं की नंदिनी पळून गेलेली आहे म्हणल्यानंतर पार्थ लगेच लग्न तोडेल. तसं नाही झालं तर किमान व्हिडिओ बघितल्यानंतर तरी लग्न तोडेल, पण तसं मात्र काहीच झालेलं नाहीये. अजूनही पार्थचा नंदिनीवरच विश्वास आहे आणि व्हिडिओ बघितल्यावर देखील तो म्हणतोय की हे सगळं काही टेक्नॉलॉजीनं तयार केलेलं आहे. नंदिनी असं करू शकत नाहीये. तेव्हा आता वसुंधरा देखील चांगलीच तोंडावर पडलेली आहे. कारण पार्थ फिक्सपणे सांगतोय की हे सगळं शक्य नाहीच. जोपर्यंत नंदिनी स्वतःहून सांगू शकत नाही तोपर्यंत मी असा विश्वास ठेवणार नाही असं त्याने स्पष्ट लग्न मांडवामध्ये सांगून ठेवलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ म्हणतो की मी फक्त नंदिनीशीच लग्न करणार आहे. तेव्हा मात्र लग्न मांडवात गोंधळ होतो. आता जर का तुम्हाला त्याच मुलीशी लग्न करायचं असेल आणि या लग्न मांडवाच्या बाहेर जायचं असेल तर मात्र आम्ही तुम्हाला भावकीतून कायमचं काढून टाकू अशी धमकी आता पार्थच्या घरच्यांना, नंदिनी आणि नंदिनीच्या घरच्यांना मिळालेली असते आणि गावामध्ये एकच हाहाकार झालेला असतो. लग्न मांडवातून पार्थ म्हणत असतो की मी आता नंदिनीला शोधायला जाणार आहे, पण गावकरी मात्र त्याला आता जाऊ देत नसतात, कारण आता आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे असं ते बोलत असतात. कारण जो दिसतोय तो व्हिडिओच खरा आहे आणि त्यावरच विश्वास ठेवला पाहिजे असं त्यांचं मत असतं. तर इकडे नंदिनी आता शुद्धीवर आलेली आहे. नंदिनी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो, कारण ती लग्न मांडवात नाहीये तर ती एका कारमध्ये आहे आणि आपल्याजवळ कोणतरी एक व्यक्ती बसलेला आहे आणि ती त्याला पाहते आणि घाबरून म्हणते की कोण आहात तुम्ही, मी कुठे आहे, मी काय करते. तेव्हा दीपक म्हणतो की काही काळजी करू नको नंदिनी, तू माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे. तू लग्न मांडवात नाहीये. आणि तो स्वतःची दाढी आणि मिशा काढून स्वतःची ओळख करून नंदिनीला देतो आणि सांगतो की तू मला लग्नाला नकार दिला ना, म्हणून मी तुला लग्न मांडवातून पळवून घेऊन आलेलो आहे. दीपकचा चेहरा पाहून नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते आहे. तिच्या डोक्यामध्ये तडक राग शिरलेला आहे आणि तिला समजलंय की दीपकने आपलं अपहरण केलेलं आहे. ऐन मुहूर्ताला त्याने आपल्याला लग्न मांडवातून घेऊन आलेला आहे आणि तिला दीपकचा खूपच राग आलेला आहे. पण दीपक तिला सांगतोय की हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय. तू मला नकार दिलास ना, आता तुझा पार्थ तुला नकार देणार आहे. काही काळजी करू नको, पण त्याने जरी नकार दिला तरी मी तुझ्याशी लग्न करेल असं तो हसत हसत नंदिनीशी बोलत असतो. तेव्हा नंदिनीला मात्र खूप चीड आलेली असते. नंदिनीला असं वाटत असतं की पायातली चप्पल काढून दीपकच्या तोंडावर फटाफट फटके मारावे. आता नंदिनी नक्की काय करणार आहे ते मात्र आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. दीपक मात्र तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय, मी तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणून, पण आता नंदिनी त्याला काय शिक्षा देणार आहे ते आपल्याला पुढील भागात कळणार आहे. इकडे पार्थ मात्र चिडलेला आहे आणि तो म्हणतोय की माझं लग्न फक्त नंदिनीशीच होणार आणि बघू आता मला कोण अडवतोय ते, असं म्हणून पार्थ आता लग्न मांडवातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला त्या गावातला प्रतिष्ठित आणि एक मंत्री भोसले त्या ठिकाणी आलेला आहे आणि आता मंत्री भोसले पार्थला मदत करणार का पार्थच्या विरोधात जाणार ते मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. पण जर का मंत्री भोसलेंनी पार्थला मदत केली तर नंदिनी आणि पार्थ यांचं लग्न अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकतं हे तर आपल्याला माहीतच आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.